त्या मतदारसंघामध्ये, परंतु पैशाचा वाटप केलेल्याचा जो आकडा जो समोर येतोय तो पाहिल्यानंतर किमान 100 कोटी रुपयेच्या आसपास काही उमेदवारांनी खर्च केलेले आहेत या मतदारसंघामध्ये, अशा पद्धतीची बातमी आहे. परंतु माझा विश्वास कोकणवासियांवर आहे, माझा विश्वास विचारांवर आहे, संस्कारांवर आहे आणि त्यामुळे कोकणवासी पुनश्च एकदा अशा या विचारावर आपल्या ठाम राहतील असं मला वाटतं. दुर्दैव आहे आमच्या कोकणवासियांचं आणि आमच्या कोकणच्या लोकप्रतिनिधींचं. सिंधुदुर्ग ते पालघर हा संपूर्ण कोकण बेल्ट यावेळेला पराभूत झालेला दिसतोय, परंतु आम्ही पराभवाने खचलेलो नाही आहे. ठीक आहे, पैशाचा आणि सत्तेचा, धनशक्तीचा वारेमाप वापर करून ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवली त्यासमोर आमची जनशक्ती कदाचित